बसा, या वरती बसा, बसा बसा. यशाचे मानकरी आहेत तुम्ही. हा येऊ दे येऊ दे. हे सर्व यशाचे मानकरी आहेत. याचं ओके का ना सगळं? दिसत नाही ना? रिमोट दे, रिमोट माझ्याकडे ते असू दे. नाही तर समोर रिमोट दे, रिमोट नाही तसं नाही पाहू दे. ते रिमोट, ते रिमोट. ठीक आहे. तर या ठिकाणी सर्व जे उपस्थित आहे तुम्ही लोक आपल्या बॅचचे रेग्युलर आणि अनरेग्युलर. आता अनरेग्युलर म्हणजे कोणते? जे कोणी अनरेग्युलर असेल अमावस्या पौर्णिमेला त्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत कार्यक्रमाला. काहींना भूक लागलेली आहेत. बॅच झाली सकाळची आपली. बॅच सुटताना तुम्ही सांगितलं की सर पटकन होईल का आपला सत्काराचा कार्यक्रम. तर आज खालच्या हॉलला बसता नसता आला आपल्याला. खालच्या हॉलला एवढी मोठी संख्या बसू शकत नाही, त्याच्यामुळे आपण हा जो छोटेखानी सत्कार आहेत हा आपण वरच्या हॉलला घेतोय बघा. तर जसं मी मगाशी या ठिकाणी तुम्हाला फोटो दाखवले तर ते माझ्याकडनं पूर्ण ओपन नाही झाले त्या स्लाईड. या अमरावती ग्रामीण आणि सद्यस्थितीमध्ये जेवढे काही अमरावती पोलीस भरतीचे निकाल आपल्या हाती आलेले आहेत यामध्ये सद्यस्थितीमध्ये जवळपास 13, 14, 15 विद्यार्थी जे आहेत बरोबर आहेत ते आपले यावेळेस लागले. पटलं ना? आता 13, 14, 15 असं म्हटलं मी म्हणजे याचा अर्थ आकडा निश्चित नाही का बा मला माहिती असं पण होतं. पटलं ना? तर त्यामध्ये अशी गफलत झालेली जरा. जसं अभि शंदरकर बद्दल मी वक्तव्य केलेलं होतं सुरुवातीला. नेमकं काय झालं तो एका मार्काने वेटिंगला येऊन गेला. समजलं ना? तर हे संख्या ज्या आहेत ना त्यामुळं हे झालेले आहेत. लक्षात घ्या. अजून 1-2 जणांमध्ये जर काही चुकामुक झाली अशी तर त्यामुळं सावधगिरी बाळगून, कारण 15चे 100 मला सांगायचे नाहीत. लक्षात आलं ना? आणि 15चे 30 पण सांगायचे नाहीत. आणि ज्या विद्यार्थ्यांना केवळ एक्झिक्युटिव्ह अकॅडमीला व्हिजिट केली असेल आणि त्याचं सुद्धा केवळ मला नाव पण सांगायचं नाही, कारण तो केवळ व्हिजिट केली म्हणजे आपल्या हक्काचा विद्यार्थी जरी असेल तो पण त्याने खऱ्या अर्थाने मेहनत त्याची असते ना ती. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी एक्झिक्युटिव्ह अकॅडमीला खऱ्या अर्थाने बॅचेस केलेले आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणचं मार्गदर्शन लाभलेलं आहेत, हे विद्यार्थी खऱ्या अर्थानं आपले हक्काचे सत्कारमूर्ती असतात आणि त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणं हे एक आपलं जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. बरोबर आहे? आणि त्यांचं कौतुक या ठिकाणी झालं पाहिजे खऱ्या अर्थानं. लक्षात घ्या. बरोबर ना? आणि म्हणूनच तुम्ही या ठिकाणी जे बसलेले आहेत तुमच्या समोर यांचं कौतुक आपण या ठिकाणी केलं पाहिजे, झालं पाहिजे. ते यासाठी कारण या स्टेजवर उद्या तुम्ही सुद्धा बसणार आहे हे लक्षात घ्यायचं. बरोबर ना? आलं का लक्षात सर्वांना? आणि म्हणून या ठिकाणी जे बरेचसे विद्यार्थी आज येऊ नाही शकले म्हणजे आता यांनाच तर पोचायला बराच वेळ लागला. हिच्या गावात रॅली होती, तिच्या पण गावात काल रॅली होती. लक्षात आलं ना? हे नांदगाव पेठ हे दत्तक पत्र घेतलेलं गाव आहेत. तुम्हाला नेहमी सांगत असतो मी. म्हणजे आपल्या अमरावती जिल्ह्यामधले असे 2-3 गाव आहेत आणि यवतमाळ जिल्ह्यामधले असे काही 2-3 गाव आहेत जे नेहमीसाठी दत्तक घेतलेलेच आहे. दत्तक याच्यासाठी म्हणतोय विद्यार्थ्यांचं ते प्रेम आहे खरं अर्थाने आणि इतक्या वर्षापासून सातत्यानं त्या गावाची परंपरा कायम राहिलेली आहे. जो कोणी विद्यार्थी येतो तो एक्झिक्युटिव्ह अकॅडमीला पहिल्यांदा जॉईन होतो. लक्षात घ्या. आणि हे मी नाही, हे पोरांना पण माहिती आहे. लक्षात घ्या. आता नांदगावची ही पण आहेत. बरोबर ना? मागच्या भरतीमध्ये एकाच भरतीला जवळपास 13 पोरांचं म्हणजे पोलीस भरतीचं बद्दल बोलतायत 13 विद्यार्थी नांदगाव पेठचे एका भरतीमध्ये लागलेले आहेत. बरोबर ना रे? 13. लक्षात घ्या. हा आकडा खोटा नाही, त्या पोरांना माहित आहेत. त्यानंतर महावितरणचे रिझल्ट आले त्यामध्ये सुद्धा आहेत. त्यानंतर अधीक्षक म्हणून जे आहेत म्हणजे पर्यवेक्षकाचे पोस्ट राहते किंवा ज्यांचं MSW वगैरे झालं त्यांच्या काही जागा निघालेलं त्यांच्या संदर्भातले पोस्ट असतील अशा विविध पोस्टिंगला लागलेले सुद्धा विद्यार्थी. पण पोलीस भरतीला म्हणतोय मी मागच्या एका भरतीला 13 विद्यार्थी जे आहेत ते एका गावामधून सिलेक्ट होणं फार मोठी गोष्ट आहे. पटलं नाही का? आणि त्या गावाची परंपरा त्यांनी कायम ठेवलेली आहेत अभ्यासाची. त्यांच्या गावाला एक लायब्ररी आहेत आणि पोरांना घेऊन चालतात. लक्षात घ्या. हे फार महत्त्वाचं असतं. मी तुम्हाला नेहमी त्याचा उल्लेख करतो. तसंच इकडे खोलापूर नावाचं गाव आहे तिथली सुद्धा मुलं जे आहेत सातत्यानं परंपरा काय माहिती पोरं घेऊन चालतात. जे जुने पोरं आहे सिनियर विद्यार्थी आहे ते मागच्या विद्यार्थ्यांना चांगलं सोबत घेतात, अभ्यास करतात, गाईडलाईन करतात. आणि जे सिनियर विद्यार्थी आहेत त्यांची मेंटरशिप पोरांना चांगल्या प्रकारे जर लाभत असेल तर रिझल्ट चांगला येतो. लक्षात घ्या. क्लासेस कुठलाही असो लक्षात घ्या. क्लासेसच्या शिक्षकांचं किंवा शिक्षकांचं जो हेतू आहे तो विद्यार्थ्यांना चांगलं देण्याचा जरूर असतो. लक्षात घ्या. परंतु त्यासोबत जे आहे तुमची मित्रमंडळी, तुमची संगत गुण, तुम्ही ज्या वातावरणामध्ये अभ्यास करता, तुमची जी सोबतची मेजॉरिटी आहे ती कशी आहे त्यावर सुद्धा तुमचं डिपेंड राहतं. लक्षात घ्या. तेव्हा आपल्या समोर जे बसलेले त्यांची मी या ठिकाणी सुरुवातीला ओळख करून देतो. आणि
आज आपण गुलाल उधळायचं जे आहे ते टिक्कांच्या माध्यमातून त्यांना मी या ठिकाणी गुलाल लावतोय, बरोबर ना? कारण त्यांनी ऑलरेडी काल रॅली निघालेली आहे त्यांची, तेव्हा गुलाल उधळल्या गेलेल्या आहेत, तेव्हा सर्वांना एकदा मी हा टिका लावतोय यशाचा, बरोबर आहेत? तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करायचं, लक्षात घ्या, बरोबर आहेत? ओके ओके. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी. आणि नेहमीप्रमाणे मी प्रत्येक विद्यार्थ्याला एक सांगत असतो की थांबायचं नाही. तुम्हाला लक्षात घ्या, थांबायचं यासाठी नाही आहेत कारण तुमच्या बाजूला तुमचं वय आहे, बरोबर ना? आणि जर अभ्यासाचं पोटेन्शियल तुमच्या बाजूला आहेत आणि ही जिद्द तुमच्या मनात आहेत आणि तुम्ही करत सुद्धा आहेत, तर भेटलेल्या पोस्टवर समाधान न मानता याच्याही पुढं कसं जाता येईल आणि याच्यापेक्षा उंची कशी गाठता येईल याचा सुद्धा आपण प्रयत्न केला गेला पाहिजे. अलग लक्षात अनुश्री, अलग लक्षात, सर्वांनी हे लक्षात घ्यायचं. हे मी तेव्हाच सांगतोय जुन्या पोरांना आपण, अलग लक्षात, थांबायचं नाहीत, लक्षात घ्या. आपल्याला जॉब पाहिजे होता कारण आपण आपल्या पायावर उभं होणं गरजेचं आहे सुरुवातीला, ते तुम्ही झाला आहेत, बरोबर ना? झाला आहेत, पण इथं स्टॉप नाही यायचं, लक्षात घ्या. याच्या पुढच्या सुद्धा मोठ्या मोठ्या पोस्ट आपल्याला काढायच्या आहेत, कारण एकदा काही लिंक थांबली आणि एकदा का तुम्ही थांबले तर डबल पुन्हा अभ्यास होणे नाहीत, लक्षात घ्यायचं. हे 100%. हे मी तेव्हाच सांगतोय. त्यांनी पोरं बोलायचे, सर आता पोलीस भरतीत लागलो ना, आता ना आम्हाला PSI करायचं आहेत किंवा पुढं जायचं आहेत. बिलकुल ही जिद्द असतं पूर्वी सुरुवातीला. पण काय होतं ना, जेव्हा तुम्ही ट्रेनिंग करून येतात थंड होऊन जातं सगळे, पटलं ना? विचाराने विसरून जातो की जे आपलं स्वप्न होतं ते अजून बाकी आहेत, बरोबर ना? आपल्याला स्वतःच्या पायावर उभं होण्यासाठी आपल्याला जो खर्च लागतो, ज्यासाठी आपल्याला बऱ्याचशा अडचणीचा सामना कालपर्यंत करावा लागत होता, त्या अडचणी तुमच्या सद्यस्थितीमध्ये दूर झालेल्या आहेत, बरोबर नाही का रे? दूर झालेत. भविष्यात म्हणजे नाही केलं तरी काही बिघडत नाही, तो विषय नाही, पण अजूनही तुम्ही खूप दूर जाऊ शकता, याच्यापेक्षा मोठं होऊ शकता, ते तुम्ही केलं पाहिजे. आणि हा मेसेज जो आहे मी सुरुवातीपासून सर्व विद्यार्थ्याला देत आलेला आहोत आणि ते सुद्धा तुम्हाला आता देतोय. मी या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आहे, कारण यांच्या आयुष्याला वळण लागलेलं आहे. दुसरा फेज सुरू झाला आहे. एका दिवसात माणूस हिरो होऊन जातो, लक्षात घ्या, बरोबर ना? मी तुम्हाला नेहमी सांगतोय, सुरुवातीला ओळख देताना. आता सध्या 3 लोक या ठिकाणी आलेले आहेत, कारण काही बाहेरगावला गेलेले आहेत. तेजस कालच पुण्याला गेला, कोल्हापूरला गेला एक जण, लक्षात घ्या, ते डॉक्युमेंटसाठी वगैरे वगैरे. राणे सर आज येऊ नाही शकले, बरोबर ना? जवळपास 10 ते 12 लोकांचा आपल्याला सत्कार घ्यायचा होता, परंतु जास्त वेळ न करता, कारण हे पण निघून जाईल म्हटलं आजचे. तसंच आपण 2 दिवस लेट झालेलो आहोत, कारण आपले लेक्चर पण आपल्याला ऑफ नाही करतायत त्याच्यामुळं, ठीक आहेत ना? तर सौरभ तायडे आहेत, हा नांदगाव पेठचा, आणि यावर्षी यश संपादन केलेलं आहे पोलीस भरतीमध्ये. हा मला असे जुन्या लॉकडाऊनच्या किंवा लॉकडाऊनच्या आधीच्या बॅचचा रेग्युलर स्टुडंट आहेत. माझ्याकडे सगळं डेटा लिहिलं असं, त्याची कॉम्प्युटर मी सांगितलं तुम्हाला. आरती, मागच्या वर्षी TRT आणि बार्टीचे जे काही विद्यार्थी आपल्याकडे होते, त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये जे फिजिकल ट्रेनर होते त्यापैकी ती एक फिजिकल ट्रेनर सुद्धा आहे आणि विद्यार्थी सुद्धा आहेत, लक्षात घ्या, पटलं ना? तिचे तुम्ही व्हिडिओज बघू शकता ट्रेनिंगचे, पटलं ना? खूप जबरदस्त तिने ट्रीट केलेलं आहे मुलांना ट्रीटमेंट दिलेलं आहे, फिजिकल ट्रेनिंग दिलेलं आहे, पटलं ना? कच्चे खिलाडी नाहीत बरं ते, लक्षात घ्या. आणि म्हणून सगळ्या पोरांना माहिती आहे, खूप उत्कृष्ट पद्धतीने तिने मागचं फिजिकल जे दिलेले आहेत पोरांना, त्याबद्दल तिचं कौतुक आणि आभार सुद्धा. आणि स्वतः यावर्षी पोस्ट काढलेले आहेत, लक्षात घ्या. टॉपर आहेत बरं, ते टॉपर आहेत, हा तुम्ही लिस्टमध्ये नाव वाचू शकता, टॉपर आहेत. तेव्हा सिक्वेन्सनुसार पहिल्यांदा सौरभसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे, टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन झालं पाहिजे. त्यानंतर मी मधला पाठ सोडून देतो, तिकडे जातो आरतीकडे, आणि आरतीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण तिने डबल भूमिका यावर्षी साकारली, शिक्षकांची सुद्धा, कारण ट्रेनिंग फिजिकल ट्रेनर सुद्धा होती ती आणि स्वतः पोस्ट काढलेले, त्याच्यामुळे जोरदार टाळ्या तिच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे, लक्षात घ्या. आपल्या गावाकडचे आहेत बरं, ती करसगाव आहे ना, करसगाव, मोर्शी रोड. चला, आपल्या गावाकडचे खेळातली पोरं आपल्याला लागत आहेत, खूप आनंद आहे त्या गोष्टीचा, लक्षात घ्या. लागली पाहिजे, बरोबर ना? कारण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही, लक्षात घ्या. शुभांगीला याच्यासाठी थांबून ठेवलं मी तुमच्यासमोर. शुभांगीच्या बाबतीतला अनुभव असा आहे, मागच्या 2 वर्षामध्ये जी मागची भरती झालेली होती ना, नेमकी काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी तिचे वडील वारलेले आहेत. आणि खालच्या हल्ला ती अक्षरशः, म्हणजे मनुष्य जेव्हा हरून जातो ना, हरून जातो, काहीच नाही आता, पटलं ना? अशा सिच्युएशनमध्ये ती आलेली होती भेटायला, आणि वडील जेमतेम वारलेले होते, लक्षात घ्या. आणि अशा परिस्थितीमध्ये अभ्यास करणे आणि जी तोंडावर आलेली भरती फेस करणे सोपं नसतं, लक्षात घ्या, बरोबर आहे? आणि खूप चांगली मेहनत घेतली, ते तुम्हाला खरं सांगतोय. मी जवळून विद्यार्थ्यांना ओळखतो आणि तुम्हालाही माहीत आहेत, इथं फेकाफेकी काही खोटं बोललं जात नाही. विद्यार्थी जोडतात, ते भावनेनं जोडतात आपल्या इथे, आणि टिकाऊ स्वरूपाचे असतात. चुकीचा रिझल्ट सुद्धा आपण कधी दाखवलेला नाही आजपर्यंत, लक्षात घ्या. ही 2021च्या बॅचची स्टुडंट आहे शुभांगी.
तर खूप चांगल्या प्रकारे बॅच केलेली आहे तिने, लक्षात घ्या. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, एकदा विद्यार्थ्यांनी जेव्हा बॅच करून झालेला असतो त्याला पुन्हा बॅच लावायची गरज नाही पडत. याचा अर्थ हे बॅचचं योगदान नसतं, ते विद्यार्थ्याचं सुद्धा खूप मोठं सहकार्य त्याच्यामध्ये असतं, लक्षात घ्या. तुमची सुद्धा मेहनत असतं. त्यावेळेस तिचा रिझल्ट असं नाही की तिने काही कमावलं नाही, मार्क. अरे वा, ये हिच्यासाठी एकदा टाळ्या उद्या. हर्षाली पारवे, ये. बस बस बस. तर शुभांगीचा तेव्हा रिझल्ट गेला होता, लक्षात घ्या. फार कमी मार्काने रिझल्ट गेला. मला आठवते ते खालच्या हॉलला आली होती, एकटीच भेटायला आली होती, खूप निराश झालेली होती, लक्षात घ्या, भयानक निराश. तिच्यासमोर 2 प्रश्न होते. जॉब गेला हा प्रश्न नाहीत, वडील गेले हा पण एक प्रश्न होता. पटलं ना? आणि सोपं नाही, जगामध्ये कोणी कोणाचं नाहीत, लक्षात घ्यायचं. समजलं ना? आपलंच असतं. कळलं ना? तुमचे स्ट्रगल हे तुम्हाला माहीत आहे, तुमच्या आईवडिलांना माहीत आहे, तुमच्या शिक्षकांना माहीत असतं, ते बाकीच्या लोकांना घेणं नाही त्याचं, लक्षात आलं ना? काय चालू आहे, कसं सुरू आहे, काय बोलायला कसं काय सुरू आहे एवढं बोलते, लक्षात आलं ना? पण जेव्हा तुमचे रिझल्ट पडतात, तुम्हाला यश नाही भेटत, तेव्हा हा समाज, हेच लोक तुम्हाला दुसऱ्याही नजरेनं पाहतात की कदाचित तू काही केलंच नसेल. समजलं ना? कारण रिझल्ट बोलतो, मी नेहमी सांगतो तुम्हाला, लक्षात, रिझल्ट बोलतो. रिझल्ट जर आला तर वावा होते, नाही आला तर कदाचित असं म्हटलं तर केलंच नसेल. पटलं ना? सिद्ध व्हावं लागतं या ठिकाणी, लक्षात घ्या. बरोबर ना? सिद्ध व्हावं लागतं. सीतेला सुद्धा परीक्षा द्यावी लागली आहेत, त्याच्यामुळं आपण हे समजू शकतो परीक्षा द्यावी लागणार आहेत. बरोबर आहेत ना? आणि यावर्षी तिने ते प्रूफ करून दाखवलं. डंके की चोट पर जे म्हणतो ना आपण, त्याने सिद्ध केलं. मी तो व्हिडिओ जो आहेत ना ग्रुपवर सोडून दिलाच, खूप जबरदस्त तिच्या गावात काल तिचा सत्कार झालेला आहे. पटलं ना? बघा मी काय म्हणतो असतो, हेच लोक उद्या सत्कार करतील जे बोलतात. पटलं ना? फक्त तुम्हाला सिद्ध व्हावं लागेल, आणि तिने सिद्ध केलं. रिझल्ट बोलतो, काल तिचा रिझल्ट आलेला आहे. गावात खूप मोठा सत्कार झालेला आहे, रॅली निघालेली आहे, डीजेच्या आवाजात गुलाला उधळल्या गेलेल्या आहेत. आणि हा सत्कार कदाचित तिचे वडील जर आज असते पाहायला तर याच्यापेक्षाही खूप चांगलं झालं असतं असं मलाही वाटतं. परंतु ईश्वराला, परमेश्वराला, निसर्गाला जे मान्य असतं तेच घडतं या ठिकाणी, त्याच्यासमोर आपण जाऊ शकत नाही. असो काही असो, आज तिचे वडील जिथे कुठे असतील ते आनंदानं बघत असतील, आणि तिलाही त्या गोष्टीचा आनंद असेल. मी तिला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो, आणि तिच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार काळा झाल्या पाहिजे असं मी म्हणतो या ठिकाणी. ये इथे. आणि बस, हर्षाली पारवे, प्रत्येक बॅचमध्ये एक ना एक वेगवेगळे व्यक्तिमत्व भेटत असतं. बरोबर आहे? हे तसं एक वेगळे व्यक्तिमत्व आहे. मी उदाहरण अजून येत असतो ना तुम्हाला, तुमच्या बॅचमध्ये उदाहरण निघणारच आहे उद्या, नाही का? आहेच. मग तुमच्यासमोर कसं काय सांगू मी? तुम्हाला अजून पुढे यायचं. पटलं ना? हर्षाली पारवे, काही असेल ते बिंदास, आलं नाही तर स्पष्ट. पटलं ना? एकचा एकच कसा लिहिला आणि 2चा 2च कुठून आला, ते जागेवर ऑन द स्पॉट. पटलं ना? आणि टू द पॉइंट, स्पष्ट. मग याचा अर्थ स्पष्ट आहे तर उगाच काय? नाही, उगाच नाहीत. अभ्यासाची त्याला जोड होते, लक्षात घ्या. पटलं ना? रोज बॅच करणे, होमवर्क आहेत, आणि मेहनत आहे बिचाऱ्यांची, लक्षात घ्या. तुमची सुद्धा आहेत, आणि मला पण माहिती आहे सगळे पूर्ण मेहनत करत आहेत. उन्हातानात तुम्ही जातायत, बोलायला मला काही लागत नाही, ते मला माहिती आहे. माईक घेतला आणि बोलायला काही लागत नाहीत, पण रोजचे सकाळ दुपार संध्याकाळ उन्हाचे तुम्ही राबतायत, लक्षात घ्या. आणि हे तुमच्यासमोर रिझल्ट आहेत. हर्षाली पारवेसाठी सुद्धा एकदा खूप खूप टाळ्या झाल्या पाहिजे, तिचं सुद्धा एकदा या ठिकाणी अभिनंदन झालं पाहिजे, लक्षात घ्या. अनुज बायस्कर इथे बसलेले आहेत, यांची खूप मोठी टीम आहेत. बरं, हे जे दिसते ना, ही टीम आहे यांची खूप मोठी मांडली अडी आहेत. हे याच्यातले जवळपास लागलेले आहेत, पोरण जवळपास लागायचे आहेत, लक्षात आलं ना? जवळपास लागण्याचाच मार्ग आहे. यांची मेजॉरिटी खूप जबरदस्त आहेत. मी तुम्हाला म्हणतो ना, ग्रुप खतरनाक पाहिजे म्हणून बरोबर सटकत चालले ग्रुपमधले, आणि का लक्षात, बरोबर निघत चालले एक खूप मोठा ग्रुप होता. मागे शुभम लागला, शुभम पण आहे ना ग्रुपमध्ये, जोगे. त्यानंतर आता शिलवर्धन हुकला थोडाच, तो बिचारा लागायला पाहिजे होता, खूप वर्षाचा पोरगा आहे तो. त्याचं मला नेहमी वाटतं की तो लागायला पाहिजे होता शिलवर्धन, कारण तो तुम्हाला दिसत असेल की खूप हे आहेत, स्पष्ट आहेत किंवा हे आहेत, पण जबरदस्त त्याची मेहनत सुद्धा आहे. तो पण लागायला पाहिजे यांच्या ग्रुपमधला. त्याचं मला अटेम्प्ट गेला यावर्षी, नाही का? तो गेला. खूप सारे पोरं आहेत. आपला अभिचा राहिला एका मार्काने यावर्षी, पण हे लागणार आहेत, तुम्हाला खरं सांगतो, ठीक आहे ना? कधी ना कधी यांनी जर ही मेहनत कायम ठेवली तर हे पोरं सगळे लागतील. आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आहेत. तुमच्या उद्या ही जागा जी आहेत ना, ही कमी पडली पाहिजे, कमी आताच पडली स्थिती. तसे TIT बार्टीचे अजून काही मागच्या वर्षी रिझल्ट येणे बाकी आहेत, अजून बऱ्याचशा जिल्ह्याचे रिझल्ट येणे बाकी आहेत. हे सर्व आल्यानंतर आपण एक मोठा सत्कार सुद्धा घेण्याचं सध्या यावर्षी नियोजन सुरू आहे. तेव्हा या सगळ्यांसाठी इथं बसलेल्या अनुसाठी सुद्धा एकदा टाळ्या उद्या, त्याचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो. या सर्व यशस्वी लोकांचं, विद्यार्थ्यांचं मी पुष्पगुच्छ देऊन आपल्या सर्वांच्या वतीनं आणि एक्झिक्युटिव्ह अकॅडमीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि सत्कार सुद्धा करतो आहे. एक देणं मला. आरती भोयर, एकदा टाळ्या उद्या. खूप खूप शुभेच्छा तुला तुझ्या आयुष्यासाठी. अभिनंदन.
त्यानंतर आहे शुभांगी तुरे, तिला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप मोठी होईल. धन्यवाद. अरे असू दे, नाही नको नको नको. त्यानंतर हर्षाली पारवे, बाकी काय असो पण तडजोड नाही अभ्यासासोबत, बिलकुल, हे मला माहिती आहे चांगल्या प्रकारे. खूप खूप शुभेच्छा तुला. सौरभ तायडे, हे सुद्धा वर्ग तसेच, खूप खूप शुभेच्छा सौरभ, खूप खूप शुभेच्छा. असू दे असू दे. आणि अनुज बायस्कर, ये अनुज इकडे समोर आहे. असं याची खूप खूप शुभेच्छा तुला सुद्धा. असं बस बस. तर मी माझं बोलणं सुरूच राहतं, तो विषय नाही, तुम्हाला माहीत आहे. मी ऐच्छिक आहेत, पटलं ना, कारण मला माहिती आहे बोलताना थोडं अवघड होऊन जातात. तर ज्या विद्यार्थ्यांना बोलायचं तुमच्यापैकी, विद्यार्थी आता राहिले नाही, ते विद्यार्थी आहेच तसा, मनुष्य आजीवन विद्यार्थीच असला पाहिजे, पण थोड्या सत्कार मूर्ती आहेत. मला असं वाटते की 2 मिनिटं जे आहेत यांना मनोगत व्यक्त करा. मनोगतमध्ये काय करायचं आहे माहिती आहे का? मोटिवेशन तर त्यांना दिलंच गेलं पाहिजे, मोटिवेशन तर आहेच. तुम्ही इथं बसले म्हणजे मोटिवेशन झालं, बरोबर ना. यांना डायरेक्ट टू द पॉईंट मेसेज असा द्यायचा, खरंच काय केलं पाहिजे, पटलं नाही का? कारण कॉम्प्रोमाइज नको आहेत, लक्षात घ्यायचं. जो मेसेज गेला पाहिजे ना पोरांमध्ये अभ्यासाचा किंवा तो गेला पाहिजे प्रॉपर, लक्षात घ्या, ठीक आहे. तर तुमच्यापैकी इच्छुक कोण असेल, म्हणजे मी सगळ्यांनाच बोलायला संधी देऊ इच्छितो, पण ज्यांना बोलायचं आहे ते पहिल्यांदा येऊ शकता. अनुज ये. प्रत्येकाने 2-2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं. बघा, माझं नाव आरती भोईरे, मी अमरावती ग्रामीणला 129 टोटल केले. माझं फिमेल ओपनमध्ये फर्स्ट मेरिट आहे मी, ओके. आणि मी तुम्हाला फक्त इथे एवढंच सांगेल की जे मी केलं म्हणजे त्यातून तुम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे बेनिफिट्स, त्याच गोष्टी सांगेल. सगळ्यात पहिले तर तुम्ही जर पोलीस भरती किंवा कोणती काही करत असेल आणि जे त्याच्यात क्लासेस किंवा ग्राउंड जे काही करत असेल त्यामधून तुम्हाला बरोबर सगळंच भेटत आहे का, हे सगळ्यात पहिले बघणं गरजेचं आहे. कारण की मी हेच बघितलं. मेन म्हणजे ग्राउंड तर माझं बरोबरच होतं, कारण की माझ्याजवळ जे कोच आणि मी स्वतः एक ॲथलीट प्लेअर असून मला ग्राउंडचा काही एवढा प्रश्न नव्हता. पण राहिली गोष्ट जी क्लासेसची, तर क्लासेसमध्ये आपलं कसं आहे, पोलीस भरतीला 50 मार्काचं तर मॅथ रिझनिंगच आहे, ज्याला हे सगळ्यात जास्त आहे. ते तर 25-25च आहे, पण 100 पैकी 50 म्हटल्यावर याच्यात जर जास्त मार्क भेटले तर त्यातला असं समजा की अर्धा तो पोलीस तिथंच बनला बा. म्हणून जेव्हा मी सरांच्या बॅचला 2025ला म्हणजे मागच्याच वर्षी होती आणि माझी ही भरती दुसरी होती. मला असं वाटलं जेव्हा मी मागच्या वर्षी सरांची बॅच लावली तेव्हा की जर मी पहिलीच ही बॅच लावली असती तर मी पहिल्याच भरतीत लागली असते. आणि आज मी 20च वर्षाची आहे आणि त्याच्यात मी फर्स्ट टॉपर. म्हणून मला असं वाटते सरांचं मॅथ असं आहे की जसं आज आता आम्हाला अमरावती ग्रामीणला मॅथ रिझनिंग खूप हार्ड होतं असं सगळ्यांच्याच तोंडातून तुम्ही ऐकल जर अमरावती ग्रामीणचं विचारेल कोणाला तर पण सरांचं असं आहे, तुम्हाला वाटत असेल सर एवढे मोठे मोठे ग्रंथ शिकवत आहे, एवढे तर पोलीस भरतीला येणार नाही, काही नाही. पण मला असं वाटते की आज मी सरांची बॅच केली म्हणून मला अमरावती ग्रामीणचं जेवढे मी मॅथ रिझनिंग सॉल्व्ह केलं तेवढं मी सरांच्या याच्यावरूनच केलं. ठीक आहे, काही क्वेश्चन नाही बा जसे सरांनी शिकवले तेच ॲज इट इज उतरले असं नाही, पण ते ज्या लेवलमध्ये आपण केलं तेव्हाच त्या लेवल आपण करू शकतो. म्हणून जेव्हाही आपण क्लासेस वगैरे जे काही करत आहे ते आपण बघायला पाहिजे, त्याच्यातून आपल्याला खरंच काहीतरी मिळत आहे की नाही मिळत आहे. तसंच ग्राउंड वगैरेचं करायचं, बस मला असं वाटते. आणि एक ना एक दिवशी संघर्ष संपतोच सगळ्यांचा, हे सगळ्यांनाच माहीत आहे. बस एवढे बोलून मी माझे 2 शब्द म्हणते. हॅलो, जास्त काही सांगत नाही, असं थोडक्यात सांगतो बा. माझं नाव अनुज बायस्कार, दिवाणखेड राहणार. माझं फिजिकल 45 बसलो होतो अमरावती ग्रामीणला आणि पेपर 86 मार्काचा बसला होता. माझी 131 टोटल बनून मी ओपनमधून माझी निवड झाली. सांगायचं म्हणजे असं का बा सरांपाशीच आम्ही गणित मराठी सरांपाशी इतकं खतरनाक केलं होतं, फक्त एकच डाव बॅच केली, त्याच्यानंतर केली नाही. आजपर्यंत माझं रेकॉर्ड म्हणजे असं आहे का बा मी पुस्तकातून आजपर्यंत गणित नाही सोडवलं, एकही पुस्तक यूज केलं नाही आहे आजपर्यंत. सरांचे ज्या नोट्स होते त्याच्यामधूनच फक्त प्रॅक्टिस करायचो. सर म्हणजे रोज आम्हाला एवढे हे द्यायचे घरी सोडवायला गणित, तर बस थकून जायचो. रात्रभर 1-2 वाजून करायचे, पण दुसऱ्या दिवशी येऊन सरांना मात्र फक्त एवढं सिलेबस कंप्लीट करून दाखवायचा. सरांनी दिलेलं होमवर्क पुरं कंप्लीट करायचं. सर खूप द्यायचे गणित, 100-100, 150-150 गणित द्यायचे.
बस सरांचं तेच आज फायद्यात राहिलो. गणित सर फक्त एवढंच म्हणायचे का कठीण लेवल करायचं, सगळेजण सोबत सगळेच करते. सर सगळेच सांगे का बा कठीण गणित केल्यानं आपल्याला पुढं भविष्यात फायदा होणार आहे. आणि तोच फायदा आज आम्हाला झाला. ग्रामीणला गणित सर्व मुलं म्हणत होते आम्हाला टाईम नाही उरला, असं नाही तसं नाही, पण आम्हाला सर्व व्यवस्थित झालं आणि आज आम्ही इथपर्यंत पोचलो. तुमच्यातूनच आज त्या खुर्चीवरून ह्या खुर्चीपर्यंत येईपर्यंत संघर्ष आमचा खतम झाला. तुम्हाला पण भावी पोलीसच्या शुभेच्छा देतो. बस एवढे बोलून माझे शब्द संपले. सर्वप्रथम मी आदरणीय माझे गुरुवर्य घाटवळ सर यांना नमस्कार करते आणि इथे सर्व जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना पण माझा नमस्कार. सरांनी माझा संघर्ष जरा जास्त जवळून पाहिलेला आहे आणि जेव्हाही अपयश आलं तेव्हा प्रत्येक वेळेला सरांकडेच धाव घेतलेली आहे की सर आता होत नाही, आता मी थकून गेलेली आहे, आता माझ्याकडून होत नाही सर. पण सरांचं मार्गदर्शन एवढं चांगलं आहे की तुम्हाला कधीच मागे येऊ देणार नाही. तुम्हाला आयुष्यात कधीही खचल्यासारखं वाटलं तर सर तुमच्या पाठीशी कायमचे आहेत. हा अनुभव तुम्हाला येईल जवळून. जशी जशी तुम्ही या प्रवासातून तुम्ही जाणार, तुम्हाला या संघर्षाच्या झळा जेव्हा सोसणार, तुमच्याकडून सहन नाही होणार, तेव्हा तुम्ही या सरांचं मार्गदर्शन घ्या. आणि माझं म्हणणं एकच आहे की जिद्द, चिकाटी आणि मेहनत करणाऱ्यालाच यश मिळते. त्या परमेश्वरालाही तुमची दया येते एक दिवस की किती संघर्ष करणार तू, आता तुला काय हवंय ते तू घे, माझ्याकडून घे. आणि एवढं आहे की कष्ट फक्त आई वडिलांचे डोळ्यासमोर ठेवा की तुमच्या आई वडिलांनी किती तुम्हाला कष्टातून पुढे येऊन इथे एवढा मोठा क्लासरूम अवेलेबल करून दिला, सगळ्या सुविधा तुम्हाला मिळाल्या आहे. त्या सुविधाचं मी सोनं करून आई वडिलांना मी आयुष्यात सुखी कसं करणार, याच गोष्टीचा तुमचा शेवटपर्यंत प्रयत्न असला पाहिजे. आणि तुम्ही तर आहेच या आर्यामध्ये म्हणजे प्रवासामध्ये. आणि मला असं वाटते की तुम्ही पुढच्या वर्षी तर नक्कीच आपल्या एक्झिटो अकॅडमीच्या निकालाची परंपरा यशस्वी कायम ठेवणारच अशी अपेक्षा करते. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून आणि एक्झिटो अकॅडमी आपल्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. माझं म्हणणं एकच आहे की झाकीर खान म्हणून तुम्ही त्यांचे कोट्स वगैरे पाहिलेले असेल, फक्त एकच म्हणायचं आहे की हम भूख के पले बच्चे हैं, एक दिन आएगा सब कुछ खाएंगे और अब घर से निकले हैं तो इतिहास लिख कर ही जाएंगे. जे घडलंय ते सोड आणि जे घडवायचं आहे त्याच्यासाठी लढ. बस एवढंच म्हणणं आहे. सातत्याने प्रयत्न करा आणि यश तुमच्या पदरी नक्कीच पडते. तुमच्या पुढच्या भविष्यासाठी, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही इथे सर्व जमल्याबद्दल. आणि एक बोलायचं राहून गेलंय की मार्केटमध्ये तर खूप सारे क्लास अवेलेबल आहेतच. म्हणजे आपल्याला प्रत्येक स्टडी मटेरियल आता ऑनलाईन ऑफलाईन सगळीकडे अवेलेबल आहे. पण क्वालिटी मटेरियल जे असते तुम्ही त्याच्याकडे फोकस करा. तुमचा अभ्यास क्वालिटी असला पाहिजे, क्वांटिटी बेस नसला पाहिजे. काय करायचं काय नाही करायचं, एखादा जर अधिकारी आपल्या डोळ्यासमोरून लागलेला आहे, म्हणजे आम्हीच नाही कोणीही असो तुमच्यासोबतचं, त्याचं मार्गदर्शन घ्या. परस्पर त्या विद्यार्थ्याला जाऊन विचारा तू काय केलंय, कुठलं रेफरन्स बुक म्हणजे वापरलंय. आणि सरांचे जे क्लास आहे, खरंच सरांचे क्लास एवढे क्वालिटी आहे की तुम्हाला दुसऱ्या पुस्तकाची कुठलीही गरज नाही, याची गॅरंटी मी देते तुम्हाला 100%. बस सरांच्या मार्गदर्शनाखाली राहा, यश तुम्हाला मिळते. थँक्यू. नमस्कार, माझं नाव हर्षा रवींद्र पारवे. माझी नागपूर ग्रामीणमध्ये पोलीस शिपाई या पदावर नेमणूक झाली आहे. तर माझी टोटल 47चं ग्राउंड मारलं मी आणि 75चा पेपर, 122 टोटल झाली माझी आणि 122वर मी लागली. माझा संघर्ष असा सरनं बघितला आहे. मी इथं क्लास केले आणि सरचे क्लास एकदम बेस्ट आहे. तुम्ही पेपर ॲनालिसिस केले नाही का? कोणी पोलीस भरती करत आहे ना, सगळेजण पेपर सोडवले का? पेपर सर्वात जास्त पेपरवर भर द्या, कारण की ही चुकी मी केली. शेवटच्या दिवशी शेवटचे जे 1-2 महिने असते ते पूर्ण पेपर
आणि त्या पेपरमध्ये जे आपण क्वेश्चन जेव्हा सॉल्व्ह करतो तेव्हा वाटते की नाही सरनं आपल्याला हे शिकवलेलं आहे आणि त्याच्यामधले तशाच टाईपचे प्रश्न आहे, ते सोडवले ना आपल्या पटकन लक्षात येत, अरे सरनं हे सोडवलं होतं, सांगितलं होतं, ते ट्रिक पटकन म्हणजे एका सेकंदात प्रश्न सुटते. तर त्याच्यामुळे सरचे क्लास तुम्ही करा व्यवस्थित, त्याच्यावर रिव्हिजन करा, ते तसे पडून नका देऊ. क्लास केले, नोट्स ठेवल्या लॅबमध्ये, झालं का क्लास केले, अरे मला काहीच फायदा झाला नाही सरच्या क्लासचा, मग असे मागं बोलतात ना, तुम्ही रिव्हिजनच नाही करत. रिव्हिजन करा, जेवढी रिव्हिजन करा ना तेवढा तुम्हाला बेस्ट फायदा होणार आहे. त्याच्यासाठी रिव्हिजन करा. मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी हे 3 सब्जेक्ट एवढे स्ट्रॉंग बनवा की त्याच्यातला मार्क गेलाच नाही पाहिजे. आणि मुलींना तर माहिती आहे, ग्राउंड मध्ये तर 45-47चा 80चा पेपर लागले लवकरच. आईबाबाचं नावही रोशन होते. मुलांचं थोडं अवघड आहे, कारण की त्यांना तुम्हाला माहिती आहे, वास्तविकता माहिती आहे ना सगळ्यांना. मग काय जे आहे ते आहे. मुलींचं थोडं आहे म्हणा कॉम्पिटिशन, अशी नाही म्हणू शकत मी, पण मुलांचं थोडं जास्तच आहे, कारण की 1600 मारणं मजाक नाही आहे. 1600 मारता मारता तोंडातली लाय गळते. आपण म्हणतो पोलीस भरती करणं सोपं आहे, अरे बाई ये ना म्हणा ग्राउंडवर थोडं 2 तर राऊंड मारून बाई, तू 2 राऊंड मध्ये तो फा 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 करते, अरे म्हणते बा हे होय पोलीस भरती. मग त्याला समजते की पोलीस भरती मजाक नाही आहे म्हणून. कसे पोलीस भरतीचे लेकरं सगळे गरीबातले आहे, कोणी श्रीमंत नाही आहे, सगळे नॉर्मल मध्यम परिस्थिती करणारे. त्यांना वाटते की आपल्या आईबाबातले आपण काहीतरी आयुष्यामध्ये देऊ शकलो पाहिजे, जे त्यांनी नाही केलं आपण त्यांच्यासाठी काही तर करू शकतो ना. नाही आपण क्लास 1 तर क्लास 3 तर करू शकतो. मग करा, चांगला जिद्द ठेवा, संघर्ष, सातत्य, आणि त्याच्यासमोर काय असते, बोला यश असते ना. काय असते, संघर्ष, सातत्य, गुड. असं मेहनत करा चांगली, आणि आपल्या एक्झिट अकॅडमीची निकालाची परंपरा कायम ठेवा, हीच अपेक्षा करते. ठीक आहे, थँक्यू. हो, ते तुम्ही सांगितलं होतं. तुम्हाला चेक करायचं आपला ब्रँड आहे की नाही याचा? अरे व्हाईस क्लिअर. हे कुठेही भेटू चंद्रावर वाक्य ठरले आहेत त्याचे. बरं बरं, असो, खूप बरं वाटलं. आणि आम्हालाही खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगू का, खूप समाधान लागतं, आत्मिक समाधान जे लागतं ना. सौरभ बोलत नाही म्हणते, शुभेच्छा तर देऊन टाक. आणि नांदगाव पेठचे त्यांचं पण आम्हाला मार्गदर्शन लाभलं, त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. त्यांचे पण खूप आभार. आणि ठीक आहे, इतके बोलतो आणि माझे 2 शब्द सांगतो. तुम्हाला पण शुभेच्छा. चला, खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं पुन्हा एकदा. तर हा यशाचा गुलाब जो आहे तो असाच उधळत राहू, आणि तुमचंही या ठिकाणी म्हणजे तुम्हालाही यश भेटो, आणि प्रत्येकजण या ठिकाणी यावं दरवेळनं, ही परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो. सातत्य असलं पाहिजे, कन्सिस्टंटली असलं पाहिजे. आणि हां, पेढा आहे पहिलं सगळ्यात महत्त्वाचा, हे महत्त्वाचा विषय आहे तो. चला, मी घेतो ना, नंतर बोलायचं ना आपल्याला. खूप खूप अभिनंदन. हे घे पूर्ण. अनुज, तुम्हाला भेटते बरं. हा जो क्षण असतो ना, हा आयुष्यातला फार महत्त्वाचा क्षण असतो, लक्षात घ्या. तुमच्यासाठी सुद्धा आणि आमच्यासाठी सुद्धा, समजलं ना. काय असतं ना, आपण 6-6 महिने वर्षभर अभ्यास करतो, आम्ही बॅच घेत राहतो, त्याचा आउटपुट भेटला पाहिजे, लक्षात घ्या. आणि माझा तरी वैयक्तिक जो असतो तो मी कधीच माझा स्टँड नाही बदलू दिला. ते बॅच भरली असो की खाली असो, ते माझ्या डोक्यात येत नाही कधीच. ती हवाच माझ्या डोक्यात गेली पण नाही, अजून जाऊ पण देणार नाही. मी जे पवित्र काम परमेश्वरानं आणि निसर्गानं मला दिलेलं आहे, हा पेन हाती घेण्याची जर थोडीफार क्षमता दिली असेल तर त्याच्यासोबत आतापर्यंत मी केले आणि याच्या पुढे पण नाही करणार, हे मी आधीच ठरवून ठेवलेलं आहे. आर्थिक विकास होणारच आहे, तो कुठे राहणार आहेत, ऑब्विसली ना, तो होईलच. त्याच्यात ते डोक्यात घेऊन जर शिकवलं तर बॅच नाही होणार, ते घडणारच आहेत, लक्षात घ्या. परंतु फर्स्ट प्रायोरिटी ज्या आहेत ना, ज्याच्यासाठी आपण या ठिकाणी उभं झालेलो आहोत, कारण मी तुम्हाला नेहमी म्हणतो असतो, शिक्षक जो आहे कुठलाही किंवा मी पण असेल, अकॅडमी जरी आपण या ठिकाणी चालू ठेवतो आहे, म्हणजे चालू ठेवतो आहे, किंवा आपण त्या माध्यमातून प्रशिक्षण घेतो आहे, क्लास चालवत आहे, तरी सुद्धा आपल्याला कुठेतरी
अध्यापनाचं या ठिकाणी जे काम करतो आहेत, हे मार्गदर्शकाची जी भूमिका आहे, यामध्ये मी नेहमी उच्चार करत असतो, उल्लेख करत असतो, आपण अभ्यासक आहेत, तज्ज्ञ नाही. समजलं नाही का? आपण तज्ज्ञ कशाला? तज्ज्ञ आहे का एकदम तज्ज्ञ झालो का आपण? नाही, अभ्यासक आहेत. अभ्यास करावा लागतो आपल्याला, पटलं ना? मलाही अभ्यास करायचा आहे, तुम्हालाही अभ्यास करायचा आहे, आणि अभ्यास करून मला शिकवायचं आहे आणि तुम्हालाही शिकायचं आहे. लक्षात आलं ना? तज्ज्ञ कोण झाले? रामानुज तज्ज्ञ आहेत, पायथागोरस तज्ज्ञ आहेत, पटलं ना? ज्यांनी शोधलं ते तज्ज्ञ झाले, संशोधक झाले. आपण शोधलं का ते? तर आपल्याला अभ्यासच करायचा फक्त. मटेरियल तयार आहे, पटलं ना? रस्ता तयार आहे, त्याच्यावर आपल्याला चालायचं आहे, काम करायचं, पटलं ना? हे माझंच आहे, मीच केलं पाहिजे, मीच करणार, असं जेव्हा म्हणतो ना तेव्हा अहंकार जागृत होतो, लक्षात घ्या. आणि आपला आहे, आपण केलं पाहिजे असं जेव्हा म्हणतो ना, तेव्हा या ठिकाणी एक वेगळी भावना तयार होते, आणि ते आपल्याला करायचं, लक्षात घ्या. आपल्याला करायचं आहे, मला नाही करायचं आहे, आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून जे आहे पुढे जेवढ्या काही परीक्षा आहे त्या सर्व परीक्षेसाठी तुम्हालाही शुभेच्छा आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी, वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या घरी सध्या खूप चांगली दिवाळी सुरू आहेत, हे तुम्ही अनुभूती घेऊ शकता, फिलिंग घेऊ शकता. समजलं ना? मी तुम्हाला नेहमी सांगतो, आपल्या बापाची कॉलर टाईट करायची असेल ना तर नोकरीच घ्यावी, सिद्ध व्हावं लागेल, ते लक्षात घ्यायचं, पूर्ण लक्षात घ्या, सिद्ध व्हावं लागेल, आणि सिद्ध वारंवार व्हावं लागेल. कळलं का? ते कारण फिरणं सांगणं बंद करायचे. मी बॅचमध्ये काय सांगत असतो, कारण सांगायचे नाहीत. होमवर्क राहिलं, बस सुटली, वाय इज क्लिअर, हाऊ इज क्लिअर, वाय इज क्लिअर नाही राहू कसं येणार? पटलं ना? पटलं ना? ते कारणच नाही, ऑब्स्टॅकलची परवाच नाही करायची, लक्षात घ्या. आणि मग हे दिवस आपल्याला पाहायला भेटतात. असो, सर्वांच्या आयुष्यामध्ये अशी संधी परमेश्वर तुम्हाला सुद्धा देवो, ती येवो, यासाठी भरभरून तुम्हाला शुभेच्छा आहे. माझ्या परीनं, आमच्या परीनं एक्झिक्युटिव्ह अकॅडमीची सर्व टीम म्हणतात, खूप मोठं वृक्ष आहे, ते खूप मोठं वृक्ष आहे. इथे येणारे प्रत्येक मार्गदर्शक जे आहे ते त्या विषयामध्ये खूप चांगले तज्ज्ञ आहेत. मी तज्ज्ञ वापरला कारण त्या विषयात आहेच ते, पटलं ना? आपल्याबद्दल तज्ज्ञ म्हणणं चुकीचं, आपण अभ्यासकच आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांचं मार्गदर्शन लाभतच राहतं. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आहेत, आणि ही वेळ तुमच्यावर आली पाहिजे यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करत राहायला पाहिजे. तेव्हा पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. आणि या छोटेखानी जो सत्काराचा आपण छोटा कार्यक्रम घेतलेला आहे तो या ठिकाणी थांबवत आहे. सर्वांना भरभरून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. अनुश्री, सगळ्यांना 2 मिनिटं बोला. पंडित